या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर अस्वस्थपणे त्यांच्या खोलीत फेऱ्या मारत असतात आणि अक्षराला फोन करायचा प्रयत्न करत असतात, परंतु ती काही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे त्यांची काळजी अजूनच वाढते. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि हसतच विचारते की मोठे मालक काय झालं, तुमचा चेहरा का पडलाय? आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की तुला काय करायचं आहे ग, आणि तू मुळात इथे कशासाठी आली आहे? तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की काही नाही, आम्ही सहजच इथे आलो होतो, पण तुम्ही जरा अस्वस्थ वाटताय आणि तुमचा चेहरा असा का झालाय ते कळत नाही. तर चारुहास सर विचारतात असा म्हणजे कसा? तर भुवनेश्वरी म्हणते की एरंडेल पिल्यासारखा. आणि ते ऐकून चारुहास सर रागातच म्हणतात की तू आलीस नाही ते, तुला बघून माझा चेहरा असा झालाय. आणि ते ऐकून ही हसतच म्हणू लागते की मोठे मालक, हे ऐकून बरं वाटलं की आमच्या येण्याने तुम्हाला अजूनही फरक पडतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा एकमेकांशी वाद घालू लागतात. हळूहळू त्यांचा हा वाद वाढतच जातो आणि पुन्हा एकदा त्यांच्या मोडलेल्या लग्नाजवळच येऊन थांबतो. दुसरीकडे शिवानी आणि ओंकार अधिपतीला म्हणत असतात की तू आत्ताच्या आत्ता जा आणि वहिनींना घरी घेऊन ये. तर अधिपती म्हणत असतो की शिवानी वहिनी, मी ना संध्याकाळी जातो आणि मास्तरीनबाईंना घरी घेऊन येतो. पण शिवानी काही त्याचं ऐकत नाही. ती म्हणत असते की भाऊजी, संध्याकाळी वगैरे काही नाही, तुम्ही आत्ताच जायचं आहे आणि वहिनींना घेऊन घरी यायचं आहे. आणि ते ऐकून अधिपती हसतच म्हणतो की तुम्ही काय विडा उचललाय का दोघांनी? आणि त्यावर ते दोघेही म्हणतात की हो, तुम्हाला जसं समजायचं आहे तसं समजा. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अधिपतीला आजींचा सुद्धा फोन येतो. आजी म्हणत असतात की हे बघ अधिपती, आता मी जे सांगते ना ते शांतपणे ऐक आणि तसंच कर. तर अधिपती हसतच विचारतो की काय गं आजी, काय झालं? आणि त्यावेळी आजी म्हणतात की आता तू तुझी गाडी काढ आणि सरळ सुनबाईच्या घरी जा आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये. आणि आजीचं हे बोलणं ऐकून अधिपती तर अजूनच खुश होतो. तो हसतच म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी काय विडा उचललाय का, की काही करून आमच्या मास्तरीनबाईंना आज घरी घेऊन यायचंच? आणि ते ऐकून आजी म्हणतात की हो, आपल्या घरची लक्ष्मी अशी अजून किती दिवस घराच्या बाहेर राहणार, तू आजच सुनबाईकडे जा, तिला मनव आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये. आणि त्यावर अधिपतीसुद्धा आनंदाने हो म्हणतो. तर दुसरीकडे चारुहास सरांचा आणि भुवनेश्वरींचा वाद सुरू असतो. भुवनेश्वरी म्हणत असते की जर तुमच्या सुनबाईने आमचं लग्न मोडलं नसताना तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षराने जे काही केलं ना ते योग्य केलं. तू माझ्या चारूचं रूप घेऊन आली आणि माझ्यासोबत लग्न करायचा प्रयत्न केला, पण अक्षरा वेळेत आली म्हणून माझं आयुष्य वाचलं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते की तुमचं आयुष्य जर खरंच वाचलं असताना तर तुमचा चेहरा आत्ता असा दिसला नसता आणि तुमची ती लाडकी सुनबाईसुद्धा घराच्या बाहेर नसती. आणि त्यामुळे चारुहास सर तिच्यावर खूप चिडतात. ते म्हणत असतात की भुवनेश्वरी, तुझ्या तोंडाला आवर घाल, उगाच वाटेल ते बोलू नको. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की आम्ही तर शांत बसू, पण तुमच्या सुनबाईंचं काय? आणि मग ती घटस्फोटाची नोटीस चारुहास सरांना देत म्हणते की बघा, तुमच्या लाडक्या सुनबाईंनी घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. आणि हे ऐकून चारुहास सरांना मोठा धक्का बसतो. तर भुवनेश्वरी ती नोटीस त्यांच्या हातात देते आणि हसतच तेथून निघून जाते. आणि ती नोटीस वाचून चारुहास सर तर खूपच घाबरतात. दुसरीकडे अक्षरा म्हणत असते की बाबा, तुम्ही प्लीज या वकिलांना इथून जायला सांगा, मी ही नोटीस घेणार नाही आहे. तर तो वकील म्हणत असतो की मॅडम प्लीज, मला माझं काम करू द्या, तुम्हाला ही नोटीस घ्यावीच लागेल. तर अक्षराचे बाबासुद्धा तिला समजावत असतात, पण अक्षरा रडतच म्हणत असते की अधिपती कधीच असं करू शकणार नाही, ते कधीच मला घटस्फोटाची नोटीस पाठवणार नाही, काही झालं तरी मी या नोटीसला हात लावणार नाही. पण तो वकील म्हणत असतो की मॅडम, ही नोटीस अधिपतींनीच पाठवली आहे आणि यावर त्यांची सहीसुद्धा आहे. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो, पण तरीही ती म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, अधिपती खरंच असं नाही वागू शकत. मात्र अक्षराचे बाबा तिला शांत राहायला सांगतात आणि ते स्वतः ती नोटीस स्वीकारतात. दुसरीकडे चारुहास सर रागातच भुवनेश्वरीकडे जातात आणि ती नोटीस तिच्या अंगावर फेकत विचारतात की हे सगळं काय आहे? तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला काय विचारताय, ही नोटीस तुमच्या लाडक्या सुनबाईंनी पाठवली आहे, त्यांना जाऊन विचारा. तर चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा कधीच असं करू शकत नाही, मला माहिती आहे ना हा सगळा तुझा खेळ आहे, का वागतेस तू अशी, का माझ्या लेकरांचा संसार मोडतीये? आणि ते ऐकून
भुवनेश्वरी म्हणते की सुनबाईंनी जर आमचा संसार मोडला नसता, आमचं लग्न अर्ध्यात थांबवलं नसतं ना, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आणि ते ऐकून पुन्हा मग त्या दोघांचा वाद सुरू होतो. दुसरीकडे अक्षरा त्या वकिलाला तिथून जायला सांगत असते, पण तितक्यात इरा त्या ठिकाणी येते. ती हसतच हा सगळा प्रकार बाहेर उभी राहून पाहत असते. तर इकडे अक्षराचे बाबा ती नोटीस स्वीकारतात आणि मग त्यावर सहीसुद्धा करतात. आणि हे सगळं बघून इरा हसतच म्हणते की भुवनेश्वरींचा प्लॅन एक नंबर असतो, आता या ताईचं काही खरं नाही. आणि मग ती नाटक करत आतमध्ये जाते आणि अक्षराला रडताना पाहून आईला विचारू लागते की अगं आई, ताईला काय झालं आहे, ती अशी का रडते. आणि मग त्यानंतर ती त्या वकिलाकडे बघताना विचारू लागते की तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय. तर तो वकीलही नाटक करत सांगतो की मी ॲडव्होकेट माने, मी अधिपतींचा वकील आहे. त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे आणि मी तीच घेऊन इथे आलो होतो. आणि ते ऐकून इरा म्हणते की काय, अधिपती जिजूंनी ताईला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे, त्यांची एवढी हिंमत कशी काय होऊ शकते. आणि मग त्यानंतर तो वकील तेथून निघून जातो. तर अक्षरा ती नोटीस खाली फेकून देत म्हणत असते की अधिपती कधीच असं करू शकत नाही. तर इरा पटकन ती नोटीस उचलते आणि अक्षराला म्हणू लागते की अगं ताई, त्या अडाणी माणसाची एवढी हिंमत झालीच कशी काय, तुझ्यासारख्या हुशार बायकोला तो सोडण्याची भाषा कशी काय करू शकतो, त्याची लायकी तरी आहे का. आणि इराचं असं बोलणं ऐकून अक्षरा तिच्यावर मोठ्याने ओरडते आणि तिला सांगते की अधिपतींविषयी पुन्हा असं काही बोलायचं नाही. पण ते ऐकून इरा म्हणू लागते की अगं ताई, तू काय बोलतेस, तुला कळतंय का. अगं तुझ्या त्या अडाणी नवऱ्याने तुला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे आणि अजूनही तू त्यांचीच बाजू घेते का. आणि मग ती पुन्हा अक्षरासोबत वाद घालू लागते, म्हणू लागते की जे काही घडतंय ना ते तुझ्याच चुकीमुळे घडतंय. त्या दिवशी जर तू त्यांच्या विरोधात केलेली कंप्लेंट मागे घेतली नसती ना, तर आज त्यांची एवढी हिंमत झालीच नसती. आणि मग इराला अक्षराचे बाबासुद्धा साथ देऊ लागतात. आणि त्यावेळी अक्षराची अवस्था तर खूपच वाईट होते. ती रडत असते, म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, अधिपती असं कधीच करू शकणार नाही, आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मात्र इरा आणि अक्षराचे बाबा काही ऐकून घेत नाही. दुसरीकडे भुवनेश्वरीच्या बोलण्यामुळे चारुहास सर खूप चिडलेले असतात आणि ते रागाच्या भरात तिला म्हणतात की मी तुला सोडणार नाही आणि तिच्यावर काठी घेऊन धावून जातात. पण भुवनेश्वरी ती काठी पकडते आणि म्हणते की बाद झालं, माझ्यावर आता हात उगारायचा नाही. आणि ती चारुहास सरांनाच बाजूला ढकलून देते आणि म्हणू लागते की आजपर्यंत तुम्ही आमचं प्रेम बघितलं आहे, आता यापुढे राग बघाल. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की अगं काय हवं आहे तुला, जितकी संपत्ती हवी असेल, पैसा अडका हवा असेल तो घे, पण माझ्या लेकरांसोबत अशी वागू नको. तर भुवनेश्वरी म्हणत असते की या सगळ्या पैसा अडक्याचं काय करू आम्ही, आम्हाला तर फक्त आमचा संसार हवा आहे, आमचा नवरा हवा आहे. जर आमचा संसार पुन्हा उभा राहिला ना, तर मग तुमच्या सुनबाईंचा सुद्धा संसार पुन्हा उभा राहील. मी तुमच्या लेकाचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आमच्याकडून जी चूक झाली आहे ती नक्की सुधारू. आणि ते ऐकून चारुहास सर रागातच म्हणतात की तुला असं बोलायला लाज वाटत नाही का गं, ज्या लेकावर प्रेम आहे म्हणतेस त्याच लेकाचा तू संसार मोडतेस का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की मग तुमच्या त्या सुनबाईंनी आमच्या हातात दुसरं काही ठेवलं आहे का, आम्हाला जे हवं होतं ते त्यांनी आम्हाला मिळू दिलं नाही, मग आता त्यांचा संसार मोडल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. दुसरीकडे इरा अक्षराला अजूनही त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तिला सतत ते घटस्फोटाचे पेपर्स दाखवत असते. तिचे बाबासुद्धा पुन्हा पुन्हा तेच बोलत असतात. त्यामुळे अक्षरा म्हणते की तुम्ही प्लीज असं नका ना बोलू, मला खरंच खूप त्रास होतोय, माझा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे, आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही एकमेकांना 7 जन्मांसाठी वचन दिलं आहे. आणि ते ऐकून इरा हसतच म्हणते की 7 जन्म, अगं ताई, तुला तुझ्या नवऱ्याने याच जन्मामध्ये हाकलून दिला आहे, तुझी साथ सोडली आहे. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते. पण इरा काही गप्प बसत नाही. तर अक्षराचे बाबासुद्धा म्हणत असतात की अक्षरा, आता तरी डोळे उघड, तुझ्या मनात जर अजूनही आशा असेल ना की अधिपती परत तुझ्याकडे येतील, तर तू मूर्ख आहे. मात्र अक्षरा त्यांचं काही ऐकून न घेता सरळ अधिपतीसोबतच बोलायचं ठरवते आणि त्याला फोन करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.